नाही तरी पण आई समजू शकतात माझ्या भावना, मला काय म्हणायचंय ते आहे की नाही आई. आम्ही झोपत नाव म्हणून सोपी साधी रेसिपी, भाजीला काय नसलं तरी चालतंय. भारी. आणि एक मिरची खाल्लं का विषय मिटला. चपाती बरा विषय मिटला. होय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्या सगळ्यात जणीची जी सकाळची घाई असते ती तर आहेच. आणि मेन गोष्ट म्हणजे ना भाऊन आमच्यात खूप लवकर सकाळी उठायची सवय आहे. पहाटेच ते उठतात आणि सगळ्यात अगोदर ते चहा घेतात. सो आता मी भाऊंसाठी वगैरे चहा करते आणि आई भाऊ आलेले आहेत तर घर इतकं भरून वाटतं. आता श्रीला पण उठवते आणि पटकन मग बाकी सगळी कामं करायला सुरुवात करते. आज शक्य झालं तर सुशिलाची रेसिपी पण शेअर करते आणि बाकी काय असेल आज दिवसभरात ते पण शेअर करते. सो स्टे ट्यून, पाहत राहा. कोमट आहे हे डिकॉशन. चांगलं. मला वाटायला लागलं काल रात्री दूध आणायचं राहिलं ह्यांना म्हणलं तर भाऊ म्हणले काय नाही डिकॉशन बी चालतंय. म्हटलं तर गावाकडे आणि कोल्हापूरमधलं रुटीन थोडंफार चेंज हे होतंच आणि त्यामुळे आईंना ना जरा असं चुकल्यासारखं वाटतंय कारण त्यांची सकाळ म्हशीच्या धारीपासून होते. सो आत्ता ह्या ज्या मोहऱ्या आणलेल्या होत्या गावाकडून त्या बरणीमध्ये त्या भरून ठेवतात. सुशिलाचा बेत आहे नाश्त्यात त्यामुळे चुरमुरे पाण्यात भिजत घातले होते. लगेच ते बाहेर काढून घेतले आणि इथे फोडणीसाठी जेवढं काही आपण पोह्यासाठी वापरतो तेच सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि फक्त पोह्याच्या जागी इकडे आपण वापरतो ते म्हणजे चुरमुरे. एवढाच काय तो फरक असतो. बाकी सुशिला आणि पोहे जवळपास सेमच असतात. जर तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल असेल तर यावरतून ती थोडीशी भुरभुराची भारीच टेस्ट लागते. कसे ग काय म्हणतात ऊस आवरल्या का वरण्याच्या दूध पॅकेट घ्यायला आली आहे कारण चहा करण्यासाठी ब्लॅक टी झालाय पण आता दूधवाले का बराच उशीर लागतो स्वतःसाठी. नंबर काय झालेलं माहिती का की दूधवाले दादा खूप उशीर लावतात आणि तोपर्यंत आई भाऊंना चहाला थांबवणं काही बरं नाही. हे तर ड्युटीला गेलेत तर मग म्हटलं चला जाऊया आपणच आणि माझ्या पायाला लागलंय काल त्यामुळे मला चालायला होई नाही खरं असं लगेच चालायला लागली. सो चला आता जाऊया घरी. गॅलरीत भाऊ घेऊन थांबलेत शांभवीला आणि चहा बनवते मी सगळ्यांसाठीच. आता हे तर काय डिरेक्टली जेवणालाच येणार, नाश्त्याला पण नाही. आमचा तिघांचा नाश्ता बनवला आहे मी ऑलरेडी. चलो कस काय बसली ग छान छान खेळत बसली की दूध नव्हतं आई चहाला नकलून त्याच्यात मीठ भरायला चव लागते जरा लेकाची फरमाईश म्हणले नव्हते का रात्री नकललेल्या मिरच्या. या बाजूला आईंचं मिरच्या नकलायचं चाललंय तोपर्यंत मी चहा टाकते. असंच केलं का वरूनच मीठ लागते. आणि काही जण याच्यामध्ये मीठ भरताना शेंगाचं कूट पण भरतात त्यामुळे सुद्धा थोडीशी वेगळी टेस्ट लागते. आता इकडे चहा तयार झालाय तर मी सगळ्यांसाठी चहा सर्व करते. पाणी देऊ ते पण हे असू देत. असा काहीसा तयार झालेला आहे आपला सुशिला आणि मी भाऊंसाठी इथं सर्व केला आहे. लग्ना अगोदर मी कधीच सुशिला खाल्ला नव्हता. माझ्या माहेरी नाहीत बनवत पण आत्ता वहिनी औषाकडच्या असल्यामुळे त्या बनवतात. औसा निलंगा या भागात सर्रास नाश्त्यासाठी हाच पदार्थ असतो. पोहे खूप कमी बनवतात. तुमच्याकडे नाश्त्यासाठी सगळ्यात जास्त काय पसंत केलं जातं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाश्त्याला
आड लागती तर भूक लागेल. पोहे किंवा सुशीला खाताना तुम्ही चमचा देत नाही का? तर देताना द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण हाताने खाणं जास्त पसंत केलं जातं. हे घ्या. चहासाठी चहासाठी आम्ही पेलो. आम्ही पिलं. तुम्ही राहिला. बघा की. दोन. द्यायचं. हा. अरे, आणा इथे. उचला. आणि नाही. तुला येत नसतंय, मला देते. मी आऊ. ती जात आहे वर. अय्या. आणा आणा इथे. आणा. आता माझ्याकडे देते बर का. का पुढे 4 दिवस. 4 दिवस सुट्ट्या. असतो शांती. टांगोळ झाली आहे माझी. आई भाऊ आणि शांभवी इकडच्या रूममध्ये खेळत बसलेत, गप्पा गोष्टी चालल्यात. तर मी आता ना कपडे वगैरे वाळत घालते आणि नंतर स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकामध्ये आज काय असणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. झालं बाळा, झालं. जेवणामध्ये उसावरची शेंग, त्यासोबत वरण, भात, चपाती आणि आईंच्या हातचा एक खास पदार्थ असणार आहे, ते पुढे तुमच्यासोबत मी शेअर करतेच. बनवायला मिरच्या. आता स्वयंपाक आमचा सगळा झालाय, पण काल लेकासाठी खास मिरचीचा बेत करतायत आई. त्याच्यात कढईत तेल टाकलंय. आता का आवडलंय की आता रात्री म्हणत होते करावं माय का ह्याला 8 तास तर राहायला. एकदा तुमचे ना मिरचीचं लोणच्याचं दाखवलं होतं व्हिडिओत. एवढ्या बायकांना ते आवडलेलं. लय जणींनी बनवलं. आमच्या बहिणी सुद्धा म्हणतात म्हातारी कसला ठेसा वाटलेस ग. चुलत बहिणी. हे छानपैकी असं झालंय. आता त्याच्यात मोहरी वगैरे घातली नाही ना. घालायची फक्त लसूण मीठ. कूट. जरा शिजले टाकतो. मी तयारी झाली. सोपी साधी रेसिपी. भाजीला काय नसलं तरी चालते. लय भारी. आणि एक मिरची खाल्लं का विषय मिटला. चपाती बरा विषयच मिटला. होय. काय झालं रडायला? काय झालंय? गेली. बघ कशी बघती मोबाईल. आले बघ. आले बघ. आगावच ग तू. भाऊ करते सोय.
गिळायला लागले ते जेवायला वाढते. कशाची भाजी आहेस? हो वरणा. नकलेल्या मिरच्या. हो हो होय. तर आता जे काही साहित्य वरचेवर लागणार आहे पाणी वगैरे ते मी घेऊन येते इकडं, कारण हॉलमध्ये ना जराशी हवा लागते इथं आणि आई जेवायला वाढतायत. Eating sugar, telling lies, open your mouth. ही जी मिरचीची रेसिपी बनवली आहे ना ती लोखंडाच्या पॅनमध्ये बनवल्यामुळे थोडीशी काळपट दिसते, परंतु अर्थात लोह पण मिळणार आहेच. दिसायला तितकी प्रेझेंटेबल वाटत नाही, पण खायला ती खूप जास्त रुचकर वाटते आणि तितकीच हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही हवं तर स्टीलच्या पॅनमध्ये वगैरे बनवू शकता. आमच्याकडे दुपारी आम्ही सगळेजण बसून मस्त जेवण करतोय आणि आज मेनू असा आहे बघा का, वरण्याची शेंग म्हणजे उसावरची शेंग म्हणतात काय म्हणजे का वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव आहे. परत डाळ आहे आणि विशेष म्हणजे मिरच्याचं नकलेल्या मिरच्या म्हणतात आमच्या इथे याला. हे बघा नकलेल्या मिरच्या, कच्चा आंबा आणि पातीचा कांदा एवढं छान आहे. दंगा चालू आहे आता घरामध्ये, तर मस्त याचा आस्वाद घेत होता आम्ही. चला या तुम्ही पण जेवण करायला. आजार नाही, आजार थोडा नाटक पाहिजे. पुन्हा येत ज्याच्या त्याच्या मनावर आहे. ज्याच्या मनावर गोष्ट आली तर लागते आणि ती दुसऱ्या गोष्ट. नाहीतर दुसऱ्याला बघून चांगला असते. असं आहे बघा आमच्या आहे. कंट्रोल आई कंट्रोल. नाही डेंजर मोठी पॉईंट आणला. आईच्या पाण्यात काय करता मग ती पण हसायला ती म्हणतात माझ्या आजी आजोबाला डेंजर आहे. भाऊनी एवढं खतरनाक पॉइंट आणला ना. भाऊ म्हणतात मी काम करून घरी आलं की माझे पाय किती दुखायला लागले बघा. पाय बसून पाय तिथे काम म्हणजे काय करायचे दुखतात म्हणलं तुम्ही तर आई म्हणल्या कुणाचे दुखतात नाही पण तुमचे दुखतात. बरोबर करेक्ट. मग
जेवणाचं कसं मग परत होय आई? नाही पुन्हाच्या तिला कळ लागते पुन्हा गेला लागते. म्हणजे एक दिवस जेवणच नाही हा? म्हणजे बंदच ठेवायचं. आई पण माझ्यापासून साऱ्याला म्हणजे तेवढीच गरज वाटते. दुपारी झोपलं तर साऱ्याला भूक लागते साऱ्याला उठून आपोआप. होय? तुझ्या आल्यापासून मी झोप आहे मिळायला लागली मला. तरी ती काही बोलू शकत नाही. नाही तरी पण आई समजू शकतात माझ्या भावना, मला काय म्हणायचंय ते आहे की नाही आई? जसं नाही तुम्ही तुम्ही का झोपूनच बघा आम्ही उठवलो तर मग आम्ही झोपत नाव म्हणून आम्ही कामाचा विचार करत. जेवणा 4 पैसे कमवायचे ना त्यात. अंड्याने झोपलं खावा कुठलं. नाही ती तूच सांगायचं असं झोपू नका पुन्हा उठा म्हणायचं मग कामाला लावायचं. याचं जावं लागते बाई. होय. तर आमचं तसंच आहे. उठवून एकदा गप डबा भरते हं. पिशवी भरते. आता बघा तुमचं झालं म्हणते. आणि आम्ही जरा बाहेर गेलो का लगेच टीव्ही लावते कलर लावते आणि झोपायचं. आणि आराम झोपते. एडिटिंग वगैरे बाकी आहे तर सगळ्यांना दुपारी झोपतात त्यावेळेस मग मी एडिटिंग करायचे म्हणजे आजचा व्हिडिओ वेळ परत भांडे हे सगळे लागणार 5 वाजता चहा करण्यासाठी सुद्धा कप वगैरे लागणार त्यामुळे एखादी कुलरसाठी लागतात तेवढं चेंज करून आणि संभवीला ना आई भाऊ आहे गेला त्यामुळे मग मला एवढं काही टेन्शन नाही आहे सध्या तिचं. कारण वरचेवर काय असेल काम आणि माझं मी करू शकते कारण तिचं कसं लुडबुड असते इथलं ये तसं भाऊ पटकन तिला घेऊन जातं त्यामुळे मग ते टेन्शन नाही आहे मला थोडंसं फ्री असं. पण आई भाऊ आल्यापासून आमच्या आणि असं झालंय की कायच सांगावं कायच सांगावं. मग काय विषय आहे का? आता आईने उठवलंय की जा बाबा शूट कर असं. तुला काय म्हणलं? मी आईला घाबरतो. सगळेच घाबरत असतात बाबा. आता युक्त भीती ही प्रत्येकालाच असते. घाबरतोय आणि विशेष म्हणजे बायकोला पण हो, घाबरतोय. हो, हो. 10 वेळा म्हणलं आईला दाखव होय आई काय म्हणते घाबरतोय का नाही? ते मला आता मोठे सांगायचं. नाही तिला घाबरत ती म्हणजे तिला घाबरत नाही मी. बघी झोपी गेली आता तिचे बाबा झोपलेत आजोबा झोपलेत आजी झोपली आहे. हिला झोपी घालून एडिटिंगला लागते म्हणजे आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो चला झोपी घालते आणि मग उठल्यानंतर सगळे उठल्यानंतर हा व्लॉग कंटिन्यू करूया. टाइमवर नको बरोबर टायमिंगला बसले बसलं का सेल्फ स्टडी करायला आज शाबू घ्यायचे अभ्यास दादाचा अभ्यास गिरायची आहे. तसं करू नको बाई. चला आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते. सायंकाळची वेळ आहे आणि अजून कपडे वगैरे पण वाळलेले ते घड्या मारायचे आणि आधी चहा करते आणि मग ती कामं करते. गावाकडे आम्ही जेव्हा असतो तुम्ही जर आमचे गावचे ब्लॉग पाहिले तर त्याच्यामध्ये भाऊ शेतातून आले की आमच्या इथली सगळी जनावरं उठून उभी राहतात आवाज करतात तेव्हा ओळखायचं की आता भाऊ आलेत आणि मग त्यानंतर ते हातपाय धुतात तोपर्यंत चहा टाकायचा. हे तिथलं रुटीन आहे. आता तोच टाईम झाला आहे आणि हे तर काही ड्युटीला गेलेले आहेत मगाशीच त्यामुळे मग आत्ता आम्ही तिघं मिळून चहा घेणार आहोत. श्री आणि शांभवीसाठी दूध पण बाजूला करून ठेवलेलं आहे आणि बिस्किट वगैरे थोडंसं ते घेते. स्नॅक्स टाईम झाला आहे तसाही आईंना तेवढं काही बिस्किट आवडत नाही पण भाऊंना आवडतं. आजचा व्लॉग इतका धमाल मस्तीचा होता ना म्हणजे इतकं भाऊने हसवलं पोट दुखेपर्यंत. तुम्हाला आवडलाय का सांगा. चला भेटू आपण यानंतरच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.